शिक्षण हे सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन आहे। व्यक्ती आणि समाजाच्या प्रगतीसाठी ते आवश्यक आहे। समाजातील तळागाळातील वंचित घटकांपर्यंत सातत्यपूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्याचा शासनाने सतत प्रयत्न केला आहे। याकरिता शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन कार्यरत आहे। मात्र बदलत्या स्पर्धात्मक युगात नाविन्यतेची कास धरत दर्जेदार भौतिक सुविधेसह अत्याधुनिक तांत्रिक सुविधा शाळांना उपलब्ध करून देत त्यांना आदर्श शाळा बनविण्याच्या उद्देशाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना राज्यात राबविण्यात येत आहे। सदर योजनेत वर्धा जिल्ह्यातील 8 शाळांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये हिंगणघाट पंचायत समितीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदगाव, देवळी पंचायत समितीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अडेगाव, सेलू पंचायत समितीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चांदकी, समुद्रपूर पंचायत समितीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मंगरूळ, कारंजा पंचायत समितीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावली खुर्द, आष्टी पंचायत समितीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थार, आर्वी पंचायत समितीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रसूलाबाद, वर्धा पंचायत समितीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंची। जिल्हा नियोजन व विकास निधी अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील या 8 शाळांमध्ये संगणक कक्ष, वाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा, स्वयंपाकगृह, शौचालय तसेच सोलर पॅनलची सुविधा निर्माण करण्यात आली। अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी व परिणामकारक होण्याकरिता विद्यार्थ्यांना सुविधाजनक फर्निचर्स यासह संगणक, LED प्रोजेक्टर, प्रिंटर, UPS, विद्यार्थ्यांकरिता टॅबलेट आणि कला व संगीत साहित्य सुद्धा देण्यात आले आहे। नमस्कार, माझे नाव सौंदर्या धर्मपाल फुलझिले। मी आता 6वीत शिकते। माझ्या शाळेचे नाव PM श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अडेगाव। तसेच आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड उपलब्ध झालेले आहे। आम्हाला रोज सर स्मार्ट बोर्डवर शिकवतात। आम्हाला स्मार्ट बोर्डवरून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात। खूप मजा येते। विद्यार्थ्यांकरिता व्हर्च्युअल रियालिटी, स्मार्ट बोर्ड, रोबोटिक्स यांसारखी साधने व फ्युचरिस्टिक लॅब, क्लासरूम त्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करीत आहे। मुलांना अत्याधुनिक उपकरणं जशी आहेत, ज्यात रोबोटिक लॅब आहे, फ्युचरिस्टिक क्लासरूम, सुसज्ज संगणक लॅब उपलब्ध करून देणे, ज्याद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणेच डिजिटल आणि तांत्रिक शिक्षणाचे धडे घेणे सहज शक्य झाले आहे। या सुविधांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होत आहे। ते केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष प्रयोग करून बघतील, प्रश्न विचारतील आणि नवीन नवीन गोष्टी शिकू शकतील। या योजनेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक पोषक वातावरण निर्माण करणे हाच आहे। त्यामुळे हा जो उपक्रम या जिल्ह्यात घेतलेला आहे, अतिशय एक स्तुत्य उपक्रम आहे असे म्हणता येईल। जागतिक दर्जाच्या शैक्षणिक आणि भौतिक सोयीसुविधा आज या शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, ज्याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील सर्वच शाळांना होणार आहे। या सर्व बदलाचे श्रेय जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार पंकज भोयर साहेब, जिल्हाधिकारी महोदय तसेच माननीय मुख्य कार्यकारी महोदय यांना जाते। या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने आज या सर्व शाळांचा चेहरामोहरा बदललेला आहे। याचा फायदा शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना होणार आहे आणि त्याचबरोबर शासकीय यंत्रणेवरील आणि शासकीय शाळांवरील विश्वास हा वाढणार आहे। शिक्षणासोबतच आरोग्य, सृजनशीलता आणि पर्यावरणाची जाणीव वाढविण्यासाठी परसबागांचा विकास, शाळेच्या भिंतींवर बाला आरेखन आणि दर्जेदार पुस्तकांची लायब्ररी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतात। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र माननीय डॉक्टर पंकज भोयर यांच्या दूरदृष्टीतून आणि विशेष प्रयत्नातून जिल्ह्यातील या 8 शाळांना नवी उभारी घेण्याची संधी मिळाली। या शाळेत शिकणाऱ्या 1226 मुलांना आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाकता येईल।
जिल्ह्यातील या 8 शाळा केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी रोल मॉडेल बनेल यात शंकाच नाही।